वीकेंड स्पेंड करण्यासाठी डेस्टिनेशन शोधत आहात तर हा व्लॉग शेवटपर्यंत पहा, कारण की ही जागा एकदम परफेक्ट आहे जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत वन डे ट्रिपसाठी जायचं असेल किंवा ॲज अ कपल मस्त टाइम स्पेंड करण्यासाठी, क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी जायचं असेल किंवा फ्रेंड्ससोबत मज्जा मारण्यासाठी जायचं असेल तर तुम्ही नक्की ह्या जागेला व्हिजिट करा. व्लॉग शेवटपर्यंत पहा, कारण मी लोकेशन शेवटी रिव्हील करणार आहे. आणि हे पाहताय ना तुम्ही, किती सुंदर निसर्गरम्य अशी ही जागा आहे. माउंटेन्स आहेत, ट्रीज आहेत, मस्त बॅकवॉटर्स आहेत. आणि हां, इकडे तुम्ही गेलात ना, वेगवेगळे ॲडव्हेंचर्स पण तुम्ही एन्जॉय करू शकता, जसं की बोटिंग, स्पीड बोटिंग, त्याच्यानंतर राफ्टिंग, स्काय डायनिंग, असे खूप सारे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत बरं का. आणि तिकडे रिसॉर्ट्स पण आहे. जर तुम्हाला अजून थोडीशी टाईम स्पेंड करायचा असेल किंवा स्टे करायचं असेल तर तुम्ही त्या रिसॉर्ट्सवरती पण छान टाईम स्पेंड करू शकता. किंवा नुसतं जेवण्यासाठी जायचं असेल तरी पण ते खूप छान रेस्टो आणि बार्स आहेत आजूबाजूला. आणि हे बघा, हे डक्स बघून तर आम्ही एवढे भारावून गेलो होतो, कारण अशा आपल्याला पाहायला भेटत नाही तो आपल्या सिटीमध्ये. आणि थोडंसं आउटसाईडला गेलं ना, हे सगळं निसर्गरम्य वातावरण असं आपण एन्जॉय करू शकतो. आणि मी मेक शुअर करते की विद्मईला जास्त करून नेचर इन्स्पायर्ड प्लेसेसवरती नेऊ, कारण की हे पाणी, हे बर्ड्स, ॲनिमल्स, हे सगळे बघून ना, माउंटेन्स, ग्रीनरी, हे आजूबाजूला बघून त्यांचं खूप छान डेव्हलपमेंट होत राहतं. ते विचार करतात आणि त्यांना त्यांच्या विचारांना एक चालना भेटते. सो आय मेक शुअर की मी तिला नेचर इन्स्पायर्ड जागेंवरती नेऊ. तर तुम्हीही तुमच्या फॅमिलीला अशा जागेवरती नेऊ शकता. लहान मुलं स्पेशली ह्या जागा खूप एन्जॉय करतात. आणि तिकडे ना असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत, त्यांनी दुकानं लावली आहेत, जिकडे तुम्ही मस्त मॅगी किंवा कॉर्न किंवा भेळ, भजी, वडापाव, हे सगळे छोटे छोटे स्टॉल्सवर आहेत तिकडे, तुम्ही ते एन्जॉय करू शकता. ते गावकरी लोक आहेत ज्यांनी हे छोटे छोटे स्टॉल्स टाकले आहेत. आणि कधी कधी अशा ठिकाणी पण खाण्याची मज्जा घ्यायची असते, कारण तिथली वेगळी टेस्ट असते त्या गावातली. सो मेक शुअर करा की तिथं जर जाल तर तुम्ही अशा छोट्या छोट्या ठेल्यांवरती खाल. आणि विद्मई मॅडम बघा, टोपी बिलकुल ठेवत नव्हत्या. आणि के रॉक्स रिसॉर्ट म्हणून तिथे आहे, जिकडे तुम्ही जाऊन असे तुम्हाला काय ऑर्डर करायचं असेल, बार मेन्यू पण आहे त्यांचा, तर तुम्ही नक्की तिकडे जाऊन जेवण ट्राय करू शकता. तर ही प्लेस आहे कासारसाई डॅम. ह्याचं डिस्टन्स चिंचवडवरनं 23 किलोमीटर्स आहे आणि पुण्यावरनं 40 किलोमीटर्स आहे. तर नक्की जा आणि एक दिवस छान तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. तिकडे जवळ असा एक झोका होता, सो मी थोडीशी बसले, कारण आजकाल ना विद्मई असल्यामुळे नो रिग्रेट्स, बट असा थोडासा फ्री टाईम कमीच भेटतो. सो योगेश मेक शुअर करतो की मी बाहेर गेल्यावर मी एन्जॉय करावं आणि विद्मईला त्यांनी जास्त करून हँडल करावं. असंच चालत असतो संसार आणि असंच पॅरेंटहूड चालत असतं. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.